एका संघटनेत भारत आहे, चायना आहे, पाकिस्तान आहे, रशिया आहे आणि इराण आहे. हे सगळे एकत्र का आहेत आणि भारत या सगळ्यामध्ये काय करतोय? नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहताय जगात काय चाललंय. एससीओ म्हणजेच शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन 2001 साली चायना आणि रशियाने मिळून सुरू केलेली युरेशियन संघटना. आज त्यात 10 देश आहेत. चायना, रशिया, इंडिया, पाकिस्तान, इराण, बेलारूस आणि सेंट्रल एशियाचे देश. हे जग लोकसंख्येच्या 42% आणि जीडीपीच्या 36% रिप्रेझेंट करतात. नाटो अमेरिकेने बनवलेली मिलिटरी अलायन्स आहे, तर एससीओ चायना आणि रशियाने बनवलेली. तेही नाटोला एन्काउंटर करायला. मग भारत यात काय आहे? 3 कारण आहेत. एक, सेंट्रल एशियाशी कनेक्ट व्हायला. भारताला अफगाणिस्तान, कझाकिस्तानमध्ये ऍक्सेस हवा. एससीओ तो देतो. दुसरा, रशिया आणि इराण सोबत एनर्जी डील्स. एससीओच्या फ्रेमवर्कमध्ये भारत रशियाकडून स्वस्त तेल घेतो, स्विफ्ट शिवाय. 3, चायनाला आतून बॅलन्स करायला. भारत एससीओ मध्ये नसेल तर चायना एकट्याने पूर्ण एशिया डॉमिनेट करेल. भारत आत राहून चायनाला चेक करतो. एससीओ म्हणजे भारताचा मित्र नाही, ते एक डिप्लोमॅटिक चेस बोर्ड आहे. भारत त्यावर खेळतोय. आपण नाटो सोबतही आहोत आणि एससीओ सोबतही आहोत. कोणाचाही परमनंट मेंबर नाही, फक्त इंडियाचे परमनंट इंटरेस्ट आहेत. हीच भारताची खरी ताकद आहे. पाहत राहा जगात काय चाललंय.